पुण्यामध्ये प्रत्येक वर्षी 5 मे रोजी आपल्या परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज प्रणीत शिष्य व भक्त मेळावा संपन्न होत असतो. गेल्या वर्षी जो सत्संग झाला त्यावेळेला सद्गुरूंच्या पादुका बनवण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी गीत रामायणाचा कार्यक्रम केलेला होता. यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम घडला. यावर्षी प्रवचनाचा कार्यक्रम झाला. जे गुणवंत विद्यार्थी होते, काही विद्यार्थ्यांनी भगवद्गीता मुखोद्गत केलेली होती, त्यांना राष्ट्रपतींच्याकडून पारितोषिक मिळाले होते. त्यांचाही गुणगौरव आपण या ठिकाणी केला. काही विद्यार्थ्यांना अकॅडमिक क्षेत्रामध्ये त्यांच्या विशेष गुणवत्ता प्राप्त झाली, त्यांचे गौरव आपण केले. आणि या प्रसंगी श्रीसूक्ताचं पठण जे आहे ते आपण केलेलं होतं. यापुढचा काळ जो आहे तो आपण या पद्धतीनं श्रीसूक्त जे आहे हे दत्तजयंतीपर्यंत आपल्याला करण्याचा संकल्प आहे. प्रत्येक महिन्याला शिष्यांच्या घरी महाआरती होत असते. हा उपक्रम सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं पार पडत असतो. प्रत्येक वेळेला सत्संग होतो आणि यूट्यूबला सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज हा चॅनल सुरू केलेला आहे. त्याच्यावरती हे जे सत्संगाचे व्हिडिओ आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत. याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा. पुण्यामध्ये सुद्धा श्री सद्गुरू निवास या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमा, अमावस्या, शनिवार आणि मंगळवार या दिवशी सद्गुरूंच्या पादुकांची अग्रपूजा या ठिकाणी घडत असते. काही लोकांना ज्यांना अभिषेक करायचे त्यांचे अभिषेकही या ठिकाणी संपन्न होतात. प्रत्येक महिन्याला एका शिष्याच्या घरी महाआरतीचा कार्यक्रम ठेवला जातो आणि त्या महाआरतीच्या वेळेला त्या ठिकाणी सत्संग होतो, काही मार्गदर्शन होतं त्यांना, त्या ठिकाणी श्रीसूक्ताचं पठण होतं आणि महाप्रसाद अशा ह्या घटना त्या ठिकाणी घडत असतात. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.